नमस्कार मित्रांनो. तुम्ही एन-पी-सी अकाउंट धारक असाल आणि तुम्ही तुमचा एन-पी-एस अकाउंट धारकाचा पासवर्ड विसरला असाल, तर कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये एक क्रोमोझोन नावाचे एक ॲप्लिकेशन असेल, तो ओपन करा. तो ओपन केल्यानंतर या ठिकाणी CRANNSDL एक या नावाची एक वेबसाईट आहे, ती ओपन करा. ती ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी एक पहिली लिंक ओपन करा. पहिली लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन प्रकारचे ऑप्शन दिसतात. एक म्हणजे सबस्क्राईब व दुसरा म्हणजे नोडल ऑफिस. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पहिलाच ऑप्शन निवडायचे आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी एक एन-पी-एस हे ऑप्शन निवडा. ते निवडल्यानंतर या ठिकाणी खाली आल्यावर तुम्हाला एक रिसेट पासवर्ड नावाचे एक ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन येतात. एक रिसेट पासवर्ड युजिंग सिक्रेट क्वेश्चन आणि दुसरा म्हणजे इन्सर्ट रिसेट पासवर्ड. तर मित्रांनो, इथं इन्सर्ट रिसेट पासवर्डवरती ऑप्शनवरती जा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत दोन प्रकारचे ऑप्शन येतात. एक म्हणजे नोडल ऑफिस आणि दुसरा म्हणजे जनरेट ओ-टी-पी. तर मित्रांनो, इथं जनरेट ओ-टी-पीवर गेल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल, तर या ठिकाणी ते ऑप्शनने तुम्ही जाऊ शकता. आणि जर तुमच्याकडे जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर नसेल, म्हणून तुम्ही या ठिकाणी नोडल ऑफिस निवडा. नोडल ऑफिस निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही प्रॅन नंबर टाका. तसेच खाली गेल्यावर तिथं तुमची जन्मतारीख टाका. जन्मतारीख टाकल्यानंतर या ठिकाणी एक नवीन पासवर्ड तुम्ही तयार करू शकता. नवीन पासवर्डमध्ये तुम्हाला एक कॅपिटल अक्षर घ्यावं लागेल, एक स्मॉल अक्षर घ्यावं लागेल, तसेच एक संख्या घ्यावं लागेल आणि एक सिम्बॉल घ्यावं लागेल. त्या ठिकाणी जे नवीन पासवर्ड निवडते तेच इथं कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला एक इथं इंटर कॅप्चा दिलेला असतो. त्या ठिकाणी तुम्ही संख्या म्हणजेच 69 + 4 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 73 असं टाकावं लागेल. ते टाकल्यानंतर इथं सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक अशा प्रकारचा पेज ओपन होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी कन्फर्म या नावावरती क्लिक करा. कन्फर्म बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक अशा प्रकारचा पेज ओपन होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा एक रिसेट पासवर्ड सक्सेसफुली होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक उजव्या कोपऱ्यावरती तुम्हाला एक प्रिंटचं ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही ही प्रिंट सेव्ह करू शकता किंवा प्रिंट काढून तुम्ही तुमच्या जवळचे एक नोडल ऑफिस असतं, त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावं लागेल. ती जमा केल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 दिवसात तुमचा पासवर्ड रिसेट होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघायचं असेल, तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.